डायरेक्ट अँड इनडायरेक्टच्या संदर्भात चर्चा करत असताना MPSCच्या मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत आणि त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे। काही प्रश्न आपण बघितलेले आहेत। आजच्याही काही सेशनमध्ये आपण अशाच पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत। उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल, जर बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी मित्रांनो फार वेळ लागत नाही, हे तुमच्या लक्षात आलेलं असावं। आजच्यासाठीचे काही प्रश्न काय आहेत बघा। पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर इतका मोठा आहे की हा तुम्ही वाचून बघायचा आहे आणि वाचून बघितल्यानंतर याचं उत्तर काय येईल ते सांगायचं आहे। वेळ तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे 30 सेकंड इतका वेळ तुम्हाला दिलेला आहे। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? कम ऑन। मित्रांनो प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला अवघडल्यासारखं झालं असावं। याचं कारण असं की इतका भला मोठा प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला भीती वाटते, पण मित्रांनो घाबरायची काहीच गरज नाही। जर बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नांची उत्तरं काढता येणं सोपं आहे। पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊ। प्रश्न काय दिलेला आहे, कसा तयार केलेला आहे ते पहिल्यांदा समजून घ्या। या ठिकाणी त्यांनी 2 वाक्य दिलेले आहेत। हे पहिलं वाक्य आहे आणि हे दुसरं वाक्य आहे। मित्रांनो 2 वाक्य दिल्यानंतर त्या 2 वाक्यांचं इनडायरेक्ट कशा पद्धतीने होईल हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। या ठिकाणी बघितलं तर हे एक वाक्य दिले, दुसरं आणि त्यांनी 3 पर्याय दिले, 1 हा, 2 हा आणि 3 पर्याय दिले आणि खाली त्यातनं दिले 1 2 3 4। ह्या दोन्ही वाक्याचे इनडायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे बघा। ए मध्ये हे 2 वाक्यांचं इनडायरेक्ट या ठिकाणी दिलं, बी मध्ये ह्या 2 वाक्यांचं दिलं, सी मध्ये ह्या 2 वाक्याचं इनडायरेक्ट दिलं। म्हणजे 2 वाक्य दिलेत आणि 2 वाक्यांचे इनडायरेक्ट त्यांनी दिले आणि त्याच्या खाली त्यांनी पर्याय दिले की यातला कोणता पर्याय तुम्हाला बरोबर वाटतो। ए हा पर्याय ज्याच्यामध्ये दोन्ही वाक्य बरोबर आहेत का, बी हा पर्याय ज्याच्यामध्ये दोन्ही वाक्य बरोबर आहेत का, हे तुम्हाला बघायचं आहे। राईट। आता बेसिक फंडा बघा की द स्टुडंट सेड शल वी ब्रिंग द बुक अगेन टुमॉरो सर। वाक्य जर बघितलं तर वाक्य मित्रांनो प्रश्नार्थक आहे हे तर कळालं। याचं इनडायरेक्ट आपल्याला करावं लागेल आणि 3 ठिकाणी बघावं लागेल। हा शल हा शब्द तर बदलला पाहिजे, शलचं शुड तरी व्हायला पाहिजे, ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे। ए ह्या वाक्यामध्ये बघा की हा ए हा पर्याय हे पहिलं वाक्य, याच्यामध्ये दे वेअर दिले, इथं शल किंवा शूडचा वापर केलेला नाही। बी हे वाक्य बघा, त्यातलं हे पहिलं वाक्य बघा, इथं शलचं शलच ठेवलंय मित्रांनो, शलचं शल कधीही राहणार नाही, त्यामुळे बी हा ऑप्शन यातला निघून गेला, त्यामुळे हा तुमचा बी हा ऑप्शन निघून गेला। बघा मी उत्तर कसं काढालोय, कळतंय का बघा। हे शल बदललं गेलं पाहिजे, शलचं शूड तरी व्हायला पाहिजे, म्हणजे ह्या बी मध्ये जर दिसलं तर ह्या पहिल्या वाक्यामध्ये हे शलचं शल ठेवलेलं आहे, त्यामुळे हा पहिला ऑप्शन तर निघूनच गेला। तिसऱ्यामध्ये बघा, सी मध्ये बघा, सी मध्ये बघा द स्टुडंट्स क्वेश्चन द टीचर वेदर टू ब्रिंग बुक्स अगेन टुमॉरो। आता या ठिकाणी जर बघितलं तर टुमॉरो हा शब्द आलेला आहे, बरोबर। टुमॉरो, टुमॉरोचं किमान नेक्स्ट डे असं होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि नेक्स्ट डे व्हायला पाहिजे, मग नेक्स्ट डे तर या ठिकाणी दिलेलं नाही, त्यामुळं हा पर्याय तुमचा सीचा पर्याय हा तुमचा निघून गेला। राहिला पर्याय मित्रांनो तुमच्याकडे एकच पर्याय राहतो, ते म्हणजे हा पर्याय बघा, ए मध्ये नेक्स्ट डे दिले, टुमॉरोचं काय होतं नेक्स्ट डे होतं। आणि बघा दुसरं कम आउट ऑफ द बिल्डिंग सेड द इन्स्पेक्टर। इन्स्पेक्टरनं काय दिले सांगा, ऑर्डर दिलेली आहे बिल्डिंगच्या बाहेर म्हणून, त्यामुळे ही 2 वाक्य बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर तुमचं मित्रांनो ए आलं। ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा। बेसिक गोष्टी जर लक्षात आल्या म्हणजे काय
की बाबा या ठिकाणी टुमॉरोचं नेक्स्ट डे व्हायला पाहिजे, हे नेक्स्ट डे असायला पाहिजे. मग नेक्स्ट डे जर नसेल तर हा पर्याय तुमचा सी निघून जातो. बाकीची वाक्य बघायची सुद्धा गरज नाही मित्रांनो. तुम्ही अगदी प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहज जाऊ शकता जर तुम्हाला इनडायरेक्टच्या संदर्भातली बेसिक माहिती असेल तर. काहीच अडचण मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाच्या संदर्भात दिसत नाही. पुढचा प्रश्न बघा. परत एकदा 30 सेकंदाचा वेळ. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहात? कम ऑन. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला अगदी चटदिशी कळून येतं ते काय बघा की या ठिकाणी टुमॉरोचं नेक्स्ट डे तर व्हायला पाहिजे. इथं टुमॉरोच दिलेला आहे, हा पर्याय गेला. हे टुमॉरो दिलेला आहे, हाही पर्याय तुमचा निघून गेला. नेक्स्ट डे या ठिकाणी दिलंय, या ठिकाणी नेक्स्ट दिलंय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती मित्रांनो, कमचं गो होतं. हे जर लक्षात आलं तर तुमचा पर्याय येणार आहे मित्रांनो 3 नंबरचा. कमचं गो होतं हे आपण शिकलेलो आहोत. बेसिक सेशन्स जर तुम्ही काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल कमचं गो होताना दिसेल. 3 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. म्हणजे मेन्सची MPSC मेन्स 2018चा प्रश्न किती सोपा होता बघा. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात की जे अगदी सोपे असतात. फक्त बेसिक आपल्याला माहिती असेल तर प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो सोपं जाईल. यू शुड टेक द जॉब फ्रँक असं ली म्हणायला लागले फ्रँकला. मित्रांनो काय उत्तर द्याल? मित्रांनो ली ही व्यक्ती आहे. तिनं या फ्रँकला सजेस्ट केलेलं आहे. उत्तर मित्रांनो यायला पाहिजे ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. थर्ड पर्सन सांगत असताना हा अशाच पद्धतीनं येईल. सेड तर येणार नाही मित्रांनो. ली सेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. एनकरेज होणार नाही. इथं उत्तर यायला पाहिजे सजेस्टेड. ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय आहे. ही सेड द हॉर्स डाईड इन द नाईट. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात? या ठिकाणी बघितलं तर डाईड आलेला आहे. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स कशात बदलतो? इनडायरेक्ट करत असताना तर तो पास्ट परफेक्ट मध्ये बदलतो. त्यामुळे इथं हॅड आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म यायला हवा. हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म असायला हवा. मग हे दिसतं बाबा कुठं? तर आपल्याला हे 4 नंबरच्या पर्यायामध्ये मित्रांनो दिसतो. हॅड डाईड यायला पाहिजे. कारण सिंपल पास्ट टेन्स बदलतो पास्ट परफेक्ट मध्ये ज्यावेळा वाक्याचं इनडायरेक्ट केलं जातं.
इतकं सोपं आहे मित्रांनो, मला नाही वाटत की याच्यामध्ये तुम्हाला कुठे अडचण येत असावी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. द नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम. मित्रांनो काय उत्तर द्याल? पर्याय थोडे बघून घ्या. मित्रांनो उत्तर काय आहे या प्रश्नाचं बघा. प्लीज आलेला आहे याचा अर्थ रिक्वेस्टेड तर यायला हवं, त्यामुळे रिक्वेस्टेडचा पर्याय बी. पण उत्तरामध्ये काय केलेलं आहे? त्यांनी उत्तरामध्ये ए बी दिलंय, सी डी दिलंय, नन ऑफ दिस दिलंय. नन ऑफ दिस तर येणार नाही, मग ऑल ऑफ दिस असू शकतं का? मित्रांनो लक्षात ठेवा, एकाच वाक्याचं इनडायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. वाक्य हे मुद्दाम लक्षात ठेवा, एकाच वाक्याचं इनडायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं, ही बाब लक्षात यायला पाहिजे. मग असं जर असेल तर बऱ्याच वेळेला 2 वाक्य 3 वाक्य सुद्धा इनडायरेक्टची बरोबर असू शकतात. आता रिक्वेस्ट करण्याला समांतर शब्द आहे तो म्हणजे अर्ज. अर्ज म्हणजे विनंती करणे. द नर्स अर्ज अस टू वेट आउटसाइड द रूम असंही असू शकतं, किंवा तिला इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले असू शकते. द नर्स इन्स्ट्रक्टेड अस टू वेट आउटसाइड द रूम असंही असू शकतं, किंवा तिनं सांगितलं सुद्धा असेल आपल्याला, द नर्स टोल्ड अस टू वेट आउटसाइड द रूम. मित्रांनो इथं सगळे पर्याय बरोबर आहेत. 4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. म्हणजे या प्रश्नातून बऱ्याच वेळेला कारण आपल्याला एकच गुरुजींनी शिकवलेलं असतं की प्लीज आलं की रिक्वेस्टेड लिहा. तसं नाही आहे मित्रांनो. एकाच वाक्याचं इनडायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. तो जो भाव आहे वाक्यातला, तो भाव वेगवेगळ्या वाक्यांनी व्यक्त केला जाऊ शकतो. अशा वेळेला त्या वाक्याला वाचल्यानंतर आपल्याला तो भाव कळाला की अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी आपण सहज देऊ शकतो. आणि तुम्हाला तर कळालं असावं की बी हा एकच पर्याय दिलेला नाही, याचा अर्थ आपल्याला सगळे पर्याय बघावे लागतील. अर्ज हा शब्द विनंती करण्यासाठी आहे, म्हणजे डी पण असायला हवं, पण ह्यात डी दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला ऑल हा पर्याय निवडावा लागेल. कळालं का? बघा हा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. काय प्रश्न आहे बघा, याचं उत्तर काय द्याल? मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर एक साधी गोष्ट जरी कळाली तरी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. बघा या ठिकाणी हॅव आलेला आहे, किमान हॅवचं हॅड तरी व्हायला पाहिजे, म्हणजे हॅडचा पर्याय आपल्याला बघावा लागेल. द मॅनेजर आस्क द कस्टमर वेदर ही बॉट, याच्यात हॅड दिसत नाही, त्यामुळे हा पर्यायच निघून गेला. याच्यामध्ये हॅड आहे, त्यामुळे हे असण्याची शक्यता आहे. दुसरं वाक्य बघा, याच्यामध्ये हॅड आहे, हे असण्याची शक्यता आहे. द मॅनेजर आस्क्ड द कस्टमर वेदर ही बॉट, हाही पर्याय निघून गेला, कारण ह्याचं हॅड कुठेही दिसत नाही. राईट, म्हणजे 2 आणि 3 मध्ये आपल्याला बघावं लागेल काय करायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला हे कळालं की हे वाक्य प्रश्नार्थक आहे. जर वाक्य प्रश्नार्थक असेल तर अशा वाक्यामध्ये कंजंक्शन दॅट वापरलं जात नाही. हे जर तुमच्या लक्षात आलं तर इथं दॅट वापरलेलं आहे, हा पर्याय मित्रांनो सहज निघून जाईल. वाक्य प्रश्नार्थक असताना दॅट वापरलं जात नाही. किती सोप्या पद्धतीची उदाहरणं आहेत बघा. डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा प्रश्न सोडवत असताना
बेसिक संकल्पना माझ्या क्लिअर असतील तर प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी मित्रांनो 10 सेकंदाचा वेळ सुद्धा जादा आहे. अगदी सहज अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येणं शक्य आहे. Could you come to my birthday party? Said Amey to Ajay. Select the most correct indirect narration of the sentence. Amey asked Ajay to come to birthday party. Amey invited Ajay to his birthday party. Which would be the correct one? 30 seconds are given. Come on. यस मित्रांनो, बर्थडे पार्टीला इन्व्हिटेशन देतात, त्यामुळे इन्व्हायटेड हेही बरोबर आहे. आणि आस्क्ड म्हणजे विचारणे, म्हणजे माझ्या पार्टीला तू येशील का म्हणून त्यानं विचारलेलं आहे, म्हणजे हेही बरोबर आहे. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर उत्तर तुमच्या लक्षात आलं असावं. या ठिकाणी बोथ जे आहे ते अगदी बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा. हा प्रश्न टॅक्स असिस्टंट 2017चा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात. हॅव यू फिनिश्ड युअर लेसन हारी, सेड मिस्टर शर्मा टू हिज सन, and there are 4 options now. Which would be the correct option from the given? Yes, come on. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बघा. हॅव यू फिनिश्ड युअर लेसन हारी, सेड मिस्टर शर्मा टू हिज सन. आता हॅव आलेला आहे. हॅवचं हॅड तर यायला पाहिजे ही आपल्याला अपेक्षा आहे. आता सेड टू येईल का हो, सेड टू येईल का हो, का आस्क्ड यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे दोन्हीही पर्याय अगदी सहज पद्धतीनं तुम्ही काढून टाकू शकता. वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळं यू आर नॉट गोइंग टू पुट द आस्क्ड सेड टू इन द स्टेटमेंट. त्यामुळे आस्क्ड यायला पाहिजे. मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन हरी वेदर ही हॅड फिनिश्ड हिज सन हिज लेसन. हॅवचं हॅड या ठिकाणी झालंय.
इथं बघा, मिस्टर शर्मा इन्क्वायर्ड टू हिज सन हरी दॅट. मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्य असताना दॅट येतं का हो? दॅट येत नाही. त्यामुळे 3 नंबरचा पर्याय, मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन हरी वेदर ही हॅव फिनिश्ड हिज लेसन, हे उत्तर त्याचं अगदी बरोबर. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न कॉमन सेन्सवर, कॉमन गोष्टींवर विचारले जातात, जे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. टॅक्स असिस्टंट 2017चा प्रश्न मी तुमच्यासमोर घेतला. पुढचा प्रश्न बघा, शी सेड टू हिम आय नो यू. प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल? 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. कम ऑन. मित्रांनो, बघितला हा 2017चा प्रश्न किती सोपा आहे. सेट टू तर राहणार नाही, त्यामुळं 2 आणि 4 नंबरचा पर्याय निघून गेला. दॅट हे कंजंक्शन इथं दिसत नाही, त्यामुळे 3 नंबर निघून गेलं. 1 नंबरचा पर्याय बरोबर. सी टोल्ड हिम दॅट शी न्यू हिम. नोचं न्यू व्हायला पाहिजे. इतका सोपा प्रश्न मित्रांनो टॅक्स असिस्टंट 2017 करता विचारला गेला होता. पुढचा प्रश्न बघा, 30 सेकंदाचा वेळ. I said, let me prove my statement. Said STI 2018चा प्रश्न. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय सुचतं बघा, की या ठिकाणी लेट आलेला आहे आणि प्रपोज्ड यायला पाहिजे. दॅट हे कंजंक्शन शुड यायला पाहिजे. बी हा ऑप्शन तुम्हाला अगदी बरोबर दिसेल. या ठिकाणी बी हा ऑप्शन आपल्याला निवडावं लागेल. लेटचं वाक्य आहे, प्रपोज्ड पाहिजे, कंजंक्शन दॅट आणि शुडचा वापर हे घेतलेला आहे. ते जर बघितलं तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. राज्यसेवा 2017चा प्रश्न. द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड. मित्रांनो, हे वाक्य आपण घेतलेलं होतं बहुतेक, पण तरी सुद्धा बघा, युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य आहे. उत्तर मित्रांनो काय द्याल? बघा मित्रांनो, या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे हे व्हर्ब सेड आहे, म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे ते प्रेझेंटमध्ये तर करता येणार नाही. त्यामुळे हे दोन्ही पर्याय निघून गेले. समोरचं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ असताना टेन्स बदलायचा नसतो. त्यामुळे 1 नंबरचा पर्याय अगदी बरोबर येणार आहे. कायम लक्षात ठेवा मित्रांनो, रिपोर्टिंग व्हर्ब जे असतं ते तसंच ठेवावं लागतं, त्याचा टेन्स तसाच ठेवावा लागतो. ही बाब तुमच्या लक्षात येऊ दे. रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कधीही बदलायचा नसतो. हां, रिपोर्टिंग स्पीचमध्ये जे वाक्य आलेलं आहे त्याचा टेन्स तुम्ही बदलू शकाल, पण रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बदलायचा नसतो. जर ते प्रेझेंटमध्ये असेल तर प्रेझेंटमध्ये ठेवा, पास्टमध्ये असेल तर पास्टमध्ये. तिथं सेड पास्टमध्ये आहे, त्यामुळे मला टोल्डचाच वापर करावा लागेल. ही टोल्ड मी दॅट द सन रायजेस इन द ईस्ट, कारण ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे. राज्यसेवेचा
किती सोपा प्रश्न तुम्हाला दिसतो बघा. डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर जीड हिज अँग्री मदर. मित्रांनो काय उत्तर द्याल? प्रश्न थोडा वाचून बघा. लेंदी क्वेश्चन आहे. सुचतं का बघा उत्तर काय येईल. कम ऑन. वाक्याकडे बघितल्यानंतर काही कॉमन गोष्टी मी तुम्हाला निदर्शनाला आणून देतो. या ठिकाणी हे वर्ब आहे मित्रांनो, बरोबर. हे वर्ब आहे, हे बदलता येणार नाही. जीडचं जीड राहायला पाहिजे एवढं तरी आपल्याला कळायला पाहिजे, कारण हे रिपोर्टिंग वर्ब म्हणून काम करायला लागलंय. आत्ताच बोललो होतो की रिपोर्टिंग वर्ब बदलायचं नसतं, तर हे रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला बदलता येणार नाही. जीर हे वर्ब आहे, हे पास्ट टेन्स आहे, हा पास्ट टेन्स राहायला पाहिजे. या ठिकाणी जीर्स घेतलंय बघा, हे चुकीचं आहे. आणि कुठे जीर्स घेतलंय का? हे जीड घेतलंय, हे बरोबर आहे. हे जीड घेतलंय, हे बरोबर आहे. हे जीड घेतलंय, हेही बरोबर आहे. आता दुसरी बाजू अशी की या ठिकाणी क्रियापद तुम्हाला दाखवतो. ओके, डू यू सपोज यू नो, नो आलेलं आहे, हे क्रियापद बदलायला हवं. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, हे सिंपल पास्ट टेन्समध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे किमान ते न्यू व्हायला पाहिजे. या ठिकाणी बघा नोज दिलंय, त्यामुळे हा पर्याय तुमचा निघून गेला. 1 आणि 4 नंबरचा पर्याय तर अगदी सहज निघून गेला. आता दुसरी बाजू की वाक्य हे प्रश्नार्थक आहे, तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये इनडायरेक्ट करत असताना दॅटचा वापर केला जात नाही. आजकडं नंतर दॅट येणार नाही. हे जर तुम्हाला कळालं तर या ठिकाणी दॅट आलेलं आहे बघा, त्यामुळं हाही पर्याय तुमचा निघून गेला. आणि मग तुम्हाला कळालं की 3 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. साध्या गोष्टी जरी आपल्याला माहिती असल्या तरी अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या संदर्भात अगदी सहज पद्धतीनं देण्याची कला तुम्हाला येऊ शकते, जर बेसिक गोष्टी माहिती असतील तर. मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे बघा. Next question for you. Identify the correct indirect narration of the sentence given below. He says, I am working hard. डिपार्टमेंटल PSI 2017 चा प्रश्न. 4 पर्याय तुमच्या समोर, याचं उत्तर काय काढाल? यस, प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो कळायला चालू होतं की रिपोर्टिंग वर्ब जे आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. शेवटच्या टप्प्यावर मी शिकवलेला नियम तुमच्या लक्षात आला का बघा, की ज्या वेळेला रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असतं त्यावेळेला रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स बदलायचा नसतो. एक वेळा पुन्हा सांगतो, रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये, तर याचा टेन्स तुम्हाला बदलायचा नाही, टेन्स तुम्हाला तोच ठेवावा लागेल. याचा अर्थ तुम्हाला कळाला का बघा. रिपोर्टिंग वर्ब तर बदलतच नसतं, त्यामुळे हे सेड तर येणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ही सेज दॅट, कंजंक्शन दॅट यायला पाहिजे. या ठिकाणी दॅट आलेलं आहे, या ठिकाणी दॅट घेतलेलंच नाही. ही सेड, हे सेड तर होणार नाही. रिपोर्टिंग वर्ब बदलता येत नाही, त्यामुळे इथं 2 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. ही सेज दॅट ही इज वर्किंग हार्ड. हा टेन्स बघा, हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. हाही टेन्स बघा, हाही प्रेझेंट कंटिन्युअस आहे. का बरं? कारण रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, त्यामुळं रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स हा बदलला जात नाही. ही बाब तुमच्या लक्षात यायला हवी. पुढचा टेन्स बघू. पुढचा यस, पुढचा प्रश्न. ही सेड टू मी शट द डोअर. व्हेरी सिंपल क्वेश्चन. मित्रांनो काय उत्तर द्याल?
मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळालंय का बघा, या ठिकाणी प्रश्नाच्या संदर्भात सी सेड टू मी, सेड टूचं 100% आपल्याला काय करावं लागेल बघा, टोल्ड करावं लागेल. बरोबर. मग या ठिकाणी शट द डोअर, व्हेरी सॉरी, तर हे वाक्य आज्ञार्थक आहे. मग आज्ञार्थक असताना सेड टूचं सेड टू राहील का? नाही राहणार. राईट. या ठिकाणी टोल्डला टू लागतं का हो? लक्षात ठेवा कायम की टोल्डला टू लागत नसतं. एवढं जरी बेसिक माहिती असेल तर 2 नंबरचा पर्याय बरोबर. सी आस्क्ड मी टू